बोकोचान आणि इतर जपानी कथा. शिनीची होशी. अनुवाद निसीम बेडेकर. कथा क्रॅश लँडिंग. अंतराळातून उडणारं ते छोटंसं अवकाशयान एखाद्या उल्कापाषाणाला धडकलं असावं, कारण यानाला एक जोरदार हादरा बसला. अरे देवा, हे काहीतरी भलतंच होऊन बसलं. यान चालकाच्या खुर्चीत एकटेच बसलेले न महाशय स्वतःशीच पुटपुटले आणि त्यांनी यानातल्या उपकरणांवरून नजर फिरवली. ते व्यवसायानं होते कॅमेरामन. निरनिराळ्या ग्रहांची छायाचित्र घेणं हे त्यांचं काम होतं. अर्थात त्यांचं काम काहीही असतं तरी आताच्या परिस्थितीत फरक पडला नसता. त्यांच्या अवकाशयानाची ऊर्जा निर्मिती यंत्रणा आणि संवेद आणि संदेश यंत्रणा निकामी झाली होती. काही काळ जरी राखीव ऊर्जेवर यान चाललं असतं तरी लवकरच त्याचं उड्डाण बंद झालं असतं. न महाशयांनी संकटकालीन सूचना लिहिलेलं माहितीपत्रक बाहेर काढलं. त्यात लिहिलं होतं, अजिबात भयभीत होऊ नका. लुकलुकणाऱ्या प्रकाशाद्वारे संदेश देणारं उपकरण अंतराळात सोडा. त्यानं तुमचा ठाव ठिकाणा लागण्यास मदत होईल. त्यानंतर सर्वात जवळच्या ग्रहावर उतरा आणि वाट बघा. तुम्ही अगोदर सादर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परतण्याचा दिवस उलटून जाऊनही तुम्ही परत आला नाहीत तर अंतरिक्ष बचाव पथक तुम्ही गेलेल्या मार्गावर तुम्हाला शोधण्यासाठी निघेल. ते तुम्हाला नक्की शोधून काढतील आणि तुमची सुटका करतील. थोडक्यात काय तर काही काळ जाईल पण अखेर तुम्हाला वाचवण्यात येईल. त्या सूचनांचं पालन करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. न महाशयांनी कसंबसं अवकाशयान चालवलं आणि ते जवळच्या एका ग्रहावर उतरले. त्या छोट्याशा वैराण ग्रहावर खडकांव्यतिरिक्त दुसरं काहीच नव्हतं. वनस्पती किंवा प्राण्यांचा मागमूसही नव्हता. अवकाशयानातला उरलासुरला ऊर्जेचा साठाही ग्रहावर उतरल्यावर लगेच संपून गेला. पण तरीही न महाशयांना एकदाचं हायसं वाटलं. त्यांच्याकडे अंतराळातल्या अन्नपदार्थांचा भरपूर साठा होता. त्यावर दिवस काढत वाट बघत राहिलं की झालं. त्यांनी थोडंसं रॉकेटचं इंधन काढलं आणि ते वापरून कॉफी बनवून ती घेतली. चिंता दूर होऊन डोकं जरा शांत झाल्यावर न महाशय आता पुढे काय करावं याचा विचार करायला लागले. पण करण्यासारखं होतं तरी काय? एखादं पुस्तक बरोबर आणलं असतं तर बरं झालं असतं. पण आता पश्चाताप करूनही उपयोग नव्हता. त्यांनी अंतराळात जाऊन व्यायाम करायला सुरुवात केली. थकून जाईपर्यंत त्यांनी व्यायाम केला आणि ते यानातच झोपी गेले. काही दिवस त्यांचा हाच कार्यक्रम होता. खाणं पिणं, व्यायाम आणि झोपी जाणं. साथीला पार्श्वसंगीतही नसताना एकट्यानंच व्यायाम करणं यासारखी कंटाळवाणी गोष्ट दुसरी नाही. शेवटी न महाशय तसल्या व्यायामाला जाम विटले आणि त्यांनी व्यायाम थांबवला. पण काहीच न करणं हेही कंटाळवाणंच होतं. मग त्यांनी अंतराळयानाच्या आतल्या भिंतीवर मनात येईल ते लिहायला सुरुवात केली. पण तेही फार काळ चाललं नाही. स्वतःच लिहिलेल्या गोष्टी स्वतःच वाचण्यात काहीच गंमत नव्हती. शेवटी मजकूर लिहून भिंतीही भरून गेल्या. त्यामुळे न महाशयांनी तोही नाद सोडला. त्यानंतर न महाशयांनी डोकं चालवलं आणि एक अफलातून गोष्ट केली. त्यांनी रॉकेटच्या इंधनापासून मद्यार्क काढला आणि त्यापासून दारू बनवली. दारू पिता पिता मोठमोठ्याने गाणी म्हटली. आठवत होती तेवढी सगळी गाणी म्हणून झाली. पण एकटंच गाण्यातही काहीच मजा नव्हती. त्यामुळे एकदा सगळी गाणी म्हणून झाल्यावर त्यांचा तोही उद्योग थंडावला. त्यांनी असे इतरही बरेच उद्योग केले पण त्यातला कुठलाच
फार दिवस चालला नाही. महिन्याभरानंतर त्यांना काय करावं हे कळेना. खरोखरच्या कंटाळवाण्या दिवसांना सुरुवात झाली. बचाव पथक येईपर्यंत कितीही लवकरचं गणित केलं तरीही आणखी 5 महिने लागले असते. एवढा काळ करायचं तरी काय? आता न महाशयांना भीती वाटायला लागली. बचाव पथक येईपर्यंत कंटाळवाणे दिवस सहन न होऊन कदाचित आपल्याला वेडही लागेल असं त्यांना वाटायला लागलं. अवकाशयानाच्या बाहेर पडून जरासं फिरून यावं असा त्यांनी विचार केला. अर्थात असा विचार यापूर्वीही त्याच्या मनात आला होता, पण सगळीकडे एकसारखाच दिसणारा देखावा पाहून त्यांना बाहेर पडावंसं वाटत नव्हतं. या ग्रहावर कोणी सजीव असल्याचं एकही चिन्ह दिसत नव्हतं. सगळीकडे केवळ खडकच खडक पसरले होते. इकडे तिकडे फिरून पाहिलं तरी दुर्मिळ अशी एकही गोष्ट दिसण्याची शक्यता नव्हती. पण नुसतंच बसून राहून कंटाळवाणे दिवस काढण्यापेक्षा फिरून आलेलं केव्हाही बरं. न महाशयांनी अंतरिक्ष पोशाख चढवला आणि ते बाहेर पडले. जरासं दूरवर जाऊनही देखाव्यात जराही बदल झाला नाही. पण आता परत फिरावं असा विचार करत असतानाच खडकांच्या डोंगरापलीकडे न महाशयांना एक अनपेक्षित दृश्य दिसलं. एखादं लिलीचं फूल उलटं ठेवावं तशा आकाराचं काहीतरी होतं ते. उंची साधारण 3 मीटर, पिवळा जर्द रंग आहे तरी काय ते. न महाशयांच्या तोंडून भीतीयुक्त उद्गार बाहेर पडला. असल्या उजाड आणि वैराण ग्रहावर असं काही असेल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसतं. त्याच्याकडे बघत असताना न महाशयांना ते अधिकाधिक विचित्र वाटायला लागलं आणि ते त्वरेनं अवकाशयानाकडे परतल्यानंतर त्यांनी ताबडतोब जवळ असलेली शस्त्रास्त्र गोळा केली आणि येऊ घातलेल्या संकटाचा मुकाबला करण्याची तयारी केली. आता त्यांचा कंटाळा कुठल्या कुठे पळून गेला होता. ते होतं तरी काय? झोपण्याचं नावही न घेता ते विचार करत राहिले. पण ते काय हे त्यांना असं कळणं अर्थातच शक्य नव्हतं. नुसताच विचार करून कोडं उलगडणार नव्हतं. न महाशयांनी झूम लेन्स लावलेला कॅमेरा काढला आणि फारसं जवळ न जाता त्या वस्तूची छायाचित्र घेऊन ते परतले. फिल्मपासून फोटो तयार करून पाहिल्यावर काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. ती फोटोतली वस्तू म्हणजे एखादी मनुष्य निर्मित इमारत असावी असं दिसत होतं. बाहेरच्या पृष्ठभागावर पृथ्वीसारखं काहीतरी कोरलेलं दिसत होतं. तेही मानवनिर्मित असल्याचं न महाशयांनी ओळखलं. ती नक्षी जपानी चित्रलिपीसारखी दिसत होती आणि कसल्या तरी सांकेतिक चिन्हांसारखीही वाटत होती. किंवा कदाचित त्या नक्षीला काहीतरी अर्थ नसावा. काहीही अर्थ नसावा. पण या व्यतिरिक्त इतर कसल्याच गोष्टीचा उलगडा त्यांना होईना. न महाशयांना आता त्याच गोष्टीचा ध्यास लागला. ते रोज अवकाशयानाबाहेर पडायचे आणि ती इमारत बघून यायचे. दररोज ते त्या इमारतीच्या अधिकाधिक जवळ जात असत. एकदा त्यांनी भीत त्या इमारतीला हातही लावला, पण ते नक्की काय आहे हे तरीही त्यांना कळलं नाहीच. त्यांना समजलं ते केवळ इतकंच की ही 3 मीटर उंचीची, विचित्र आकाराची आणि पिवळ्या रंगाची अनाकलनीय नक्षी असलेली इमारत आहे.
न महाशयांनी मनातल्या मनात एक तर्क लढवला, ही एखाद्या परग्रहावरच्या सजीवांनी बांधलेली इमारत असणार. पण कुठल्या ग्रहावरच्या सजीवांनी बांधली असेल ही इमारत आणि कशासाठी? रहस्य अधिकच गूढ बनत चाललं होतं. आतमध्ये जाऊन पाहिलं तर कदाचित आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलही, पण तो बेत लगेच अंमलात आणण्याचं धाडस न महाशयांना होईना. धातूसारख्या अंगाचा एखादा भीषण प्राणी आतमध्ये दडलेला असला आणि त्यानं अचानक आपल्यावर झडप घातली की संपलंच. स्वतःहून धोका पत्करण्यात काहीच अर्थ नव्हता. न महाशयाचं रोज अवकाशयाना बाहेर पडणं आणि त्या विचित्र इमारतीपाशी चक्कर मारणं चालूच होतं. अवतीभोवती फिरताना त्या इमारतीमध्ये काय असेल हाच विचार त्यांच्या मनात घोळत असायचा. अर्थात त्यानं फारसा काहीच फरक पडत नव्हता. एक दिवस न महाशयांनी त्या इमारतीच्या बाहेरची बाजू जरा ठोकून पाहिली. आतून कसलीच प्रतिक्रिया आली नाही. दिवसेंदिवस ते आणखीनच जोरानं ठोकाठोक करायला लागले, पण तरीही प्रतिक्रिया शून्यच. त्या इमारतीचं रहस्य जाणून घेण्याची त्यांची इच्छा अधिकाधिक बळावत गेली आणि ती आवरणं त्यांना आता अशक्य झालं. त्या इमारतीला भोक पाडण्याचा न महाशयांनी निर्धार केला, पण ती इमारत कशानं बनवलेली आहे हेही त्यांना ठाऊक नव्हतं. त्यामुळे भोक कसं पाडायचं हाही प्रश्नच होता. भिंतीला भोक पाडण्याच्या उपकरणाचा काहीच उपयोग झाला नाही. रसायन वापरूनही परिणाम शून्य. पण रॉकेटच्या इंधनाचा पेटता लोळ इमारतीवर फवारला तेव्हा जळल्यानं इमारतीला एक लहानसं भोक पडलं. आतमध्ये डोकावून पाहिलं तेव्हा साधारण 20 बाय 20 सेंटीमीटरच्या आकाराच्या चौरसाकृती पेट्या एकीवर एक रचून ठेवलेल्या त्यांना दिसल्या. तिथे बाकी काहीच नव्हतं. त्या पेट्या कशाच्या असतील? न महाशयांनी भिंतीचं भोक जरासं मोठं केलं आणि त्यातली एक पेटी घेऊन ते अवकाशयानांकडे परतले. या पेटीत काय असेल? या पेटीच्या पृष्ठभागावरही चिन्ह म्हणा, नक्षी म्हणा, तसलेच काहीतरी कोरलेलं होतं. न महाशय पुन्हा एकदा वैतागले. हे काय लिहिलंय ते वाचता आलं असतं तर, पण कितीही डोकं लढवूनही त्या चिन्हांचा अर्थ कळणं शक्य नव्हतं. असेच काही दिवस गेल्यानंतर अखेर ती पेटी उघडण्याचं धाडस करण्याचं न महाशयांनी ठरवलं. प्रत्यक्ष पेटी उघडण्यातही काही दिवस खर्ची पडलेच, पण नाना प्रयत्न करून ती पेटी एकदाची त्यांनी उघडली. फिकट हिरव्या रंगाच्या जेलीसारखं काहीतरी त्यात भरलेलं होतं. न महाशयांनी आपलं नाक पेटीजवळ नेलं. पहिल्यांदा वास घेऊन पाहिला. तो फारसा चांगलाही नव्हता आणि फारसा वाईटही. आतमधला पदार्थ विषारी आहे की नाही हेही कळायला मार्ग नव्हता. पुन्हा काही दिवस गेल्यानंतर मनाचा हिय्या करून त्यांनी पेटीतला तो पदार्थ बोटानं चाचपला. पुढचे काही दिवस ते बोटाचं निरीक्षण करत राहिले, पण बोटाला कसल्या वेदनाही झाल्या नाहीत किंवा खाजही सुटली नाही. म्हणजे हात लावल्यानं काही इजा होईलसं दिसत नव्हतं. हा पदार्थ कशासाठी वापरत असतील बरं? त्याबद्दल तऱ्हेचे तर्क करण्यात मग्न झालेल्या न महाशयांना काळाचंही फारसं भान राहिलं नाही. कदाचित संकटाच्या किंवा एखाद्या आपत्तीच्या वेळी वापरण्यासाठी परग्रहावरच्या सजीवांनी साठवून ठेवलेला अन्नाचा साठा असणार हा.
याच कल्पनेनं त्यांच्या मनाचा पगडा घेतला, पण म्हणून तो पदार्थ लगेच तोंडात टाकण्याचा वेडेपणा त्यांनी केला नाही. जरी खाद्यपदार्थ असला तरी परग्रहावरच्या सजीवांची शरीररचना वेगळी असल्यामुळे त्यांचा खाद्यपदार्थ माणसांसाठी विषारी असण्याची शक्यताही होतीच. त्या पदार्थांचं विश्लेषण केलं असतं तर तो हानिकारक आहे किंवा नाही हे समजलंही असतं. पण न महाशय तर होते कॅमेरामन, त्यामुळे त्यांना तसं करणंही शक्य नव्हतं आणि तसं विश्लेषण करण्यासाठी लागणारी साधनं तरी अवकाशयानात होती थोडीच. पण अखेर न महाशयांना धीर धरवेना. त्यांनी तो पदार्थ जिभेने चाटून पाहिला आणि लगेच खळखळून चुळा भरल्या. तो पदार्थ विषारी असो किंवा नसो, त्याची चव मात्र झक्कास होती. इतके दिवस साध्या चवीचा अंतरिक्ष आहार घेतल्यामुळेही त्यांना तसं वाटलं असेल कदाचित, पण त्या पदार्थाची चव वाईट नव्हती एवढं खरं. तो पदार्थ चाटून 2 दिवस झाले तरी न महाशयांच्या जिभेचं टोक बधीर वगैरे झालं नाही. तेव्हा त्यांनी पुन्हा तो पदार्थ चाटून पाहिला. असंच बऱ्याचदा केल्यानंतर केवळ चाटण्यानंही त्यांचं समाधान होईना. अखेर एक दिवस त्यांनी तो पदार्थ थोडासा खाल्ला. तो पदार्थ खाल्ल्याक्षणी मात्र न महाशयांना पश्चाताप झाला. असलं नको ते धाडस करायची खरोखरच गरज होती का? पण एव्हाना पदार्थ त्यांच्या पोटातही पोचला होता. आता हा खाल्ल्यामुळे आपलं काय होईल बरं? धास्तावलेल्या मनानं न महाशय होणाऱ्या परिणामांची वाट बघत राहिले आणि एक दिवस आकाशात एक अंतराळयान अवतरलं. अंतरिक्ष बचाव पथक अखेर या ग्रहावर येऊन पोचलं होतं. यानातून निघालेलं रॉकेट ग्रहावर उतरलं आणि त्यातून बचाव पथकाचे सदस्य बाहेर पडले. तुम्हाला घ्यायलाच आलो आहोत आम्ही. बराच काळ वाट पाहून पुरते कंटाळला असाल ना तुम्ही, पण आता काळजी करण्याचं कारण नाही. चला निघायचं. धन्यवाद. पण सगळ्यात आधी तुम्ही माझी वैद्यकीय तपासणी केली तर बरं होईल. हा भलताच पदार्थ मी खाऊन बसलोय. जर हा हानिकारक पदार्थ असेल तर तातडीनं उपाय करावे लागतील. न महाशयांनी तो पदार्थ बचाव पथकातल्या लोकांना दाखवला. तो पाहून त्यांच्यातला एक जण म्हणाला, जर तुम्ही हे खाल्लं असेल तर घाबरण्याचं अजिबात कारण नाही. या पदार्थांचा मानवी शरीरावर कसलाही परिणाम होत नाही. नुसतं असं सांगून माझं समाधान होईल असं वाटतं का तुम्हाला? हे काय आहे हे तरी माहिती आहे का तुम्हाला? अर्थातच. मग कृपा करून मला सांगा. हा प्रकार आहे तरी काय? सांगायला हरकत नाही, पण हे गुपित तुम्ही कुणालाही सांगता कामा नये. देताय तसं वचन तुम्ही? हो हो, अगदी शपथ घेऊन सांगा. हो हो, अगदी शपथ घेऊन सांगा प्लीज. खरी गोष्ट अशी आहे की बहुतेक सगळ्या निर्मनुष्य ग्रहावर आम्हीच ठेवलेल्या पेट्या आहेत त्या, अशा निर्जन ठिकाणी येऊन पडलेल्या एकाकी लोकांसाठी. काय सांगताय काय? मग त्याची माहिती देणारं एखादं माहिती पुस्तक तरी बरोबर ठेवायचं नाही का? विचार करून करून डोक्याचा भुगा झालाय भुगा. तसं केलं असतं तर कशाला अर्थच राहिला नसता. अपघातामुळं वैराण ग्रहांवर उतरावं लागलेल्या लोकांना एकाकीपणामुळे आणि असह्य कंटाळ्यामुळे वेड लागू नये यासाठीच ठेवल्या आहेत त्या. कथा समाप्त.